आता या लेक्चरमध्ये आपल्याला शिकायचं आहे हाऊ टू आयडेंटिफाय दी ऑब्जेक्ट इन अ सेंटेन्स. करेक्ट. या लेक्चरमध्ये आपल्याला शिकायचं आहे हाऊ टू आयडेंटिफाय दी ऑब्जेक्ट इन अ सेंटेन्स. ओके. नाव देर आर टू मेथड्स टू आयडेंटिफाय दी ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट आयडेंटिफाय करायच्या दोन मेथड्स आहेत. द व्हेरी फर्स्ट वन इज आपण वर्ब तर ऑलरेडी ओळखलेला आहे सेंटेन्समध्ये. ओके. वी ऑलरेडी हॅव अंडरस्टूड व्हॉट इज द वर्ब इन अ सेंटेन्स. तर मग पहिली मेथड आहे ऑब्जेक्ट ओळखण्याची. त्या वर्बला वॉट किंवा वुम असा क्वेश्चन विचारला. ओके. वी जस्ट हॅव टू आस्क वॉट ऑब्लिक वुम क्वेश्चन टू दी वर्ब इन अ सेंटेन्स. ओके. मग तो क्वेश्चन जर आपण विचारला वर्बला, तो क्वेश्चन आपण विचारला वर्बला, तर आपल्याला जे आन्सर भेटेल, ओके, आपल्याला जे आन्सर भेटेल दॅट इज नथिंग बट वॉट, that answer is nothing but the object in a sentence. Okay. Just ask what oblique whom question to the verb, and the moment you are getting that answer is nothing but what, the object in a sentence. Okay. ही मेथड आपण अप्लाय करून बघू आपल्या या सेंटेन्समध्ये. सचिन प्लेज क्रिकेट हे जे सेंटेन्स आहे आपल्याकडे, त्यामध्ये ही मेथड आपण अप्लाय करून बघू. इफ वी आर गेटिंग दी आन्सर देन वी आर गेटिंग दी ऑब्जेक्ट इन अ सेंटेन्स. इफ नॉट देन वी नीड टू सी सम अदर वे टू फाइंड दी ऑब्जेक्ट. ओके. Let us try and apply this method to this very particular sentence. Sachin plays what. आपल्याला what oblique whom question कशाला विचारायचा आहे? वर्बला विचारायचा आहे. करेक्ट. सो मी तो विचारला सचिन प्लेज what. एम आय गेटिंग दी आन्सर फॉर दॅट, आन्सर फॉर दिस क्वेश्चन. काय आपल्याला आन्सर भेटतं आहे या क्वेश्चनसाठी? या वी आर गेटिंग दी आन्सर. सचिन काय खेळतो? सचिन क्रिकेट खेळतो. करेक्ट. सचिन प्लेज क्रिकेट. सो क्रिकेट आपल्याला हे जे आन्सर भेटलं आहे दॅट इज नथिंग बट वॉट, ऑब्जेक्ट इन अ सेंटेन्स. ओके. आपल्याला काय भेटला? ऑब्जेक्ट इन अ सेंटेन्स भेटला. वॉटचा रिप्लाय किंवा वॉट क्वेश्चन जो आपण विचारतो आहे त्याचे जे आन्सर आहे दॅट इज नथिंग बट वॉट, ऑब्जेक्ट इन अ सेंटेन्स. और इन अदर वे अजून एक मेथड आहे. जी पण ॲक्शन होते सेंटेन्समध्ये, ओके, वॉट एवर ॲक्शन दॅट इज हॅपनिंग इन अ सेंटेन्स, यू जस्ट हॅव टू सी हू इज द रिसिव्हर ऑफ दॅट ॲक्शन. ओके. जो ॲक्शनचा रिसिव्हर असेल दॅट इज दी ऑब्जेक्ट इन अ सेंटेन्स. जी पण ॲक्शन घडते आहे सेंटेन्समध्ये त्याला जो रिसीव्ह करण्याचं काम करतो आहे किंवा जे त्याला रिसीव्ह करण्याचं काम करत आहेत दॅट इज दी ऑब्जेक्ट इन अ सेंटेन्स. ओके. सो या पर्टिक्युलर सेंटेन्समध्ये जे आपलं सेंटेन्स आहे सचिन प्लेज क्रिकेट, यामध्ये काम होतं आहे खेळण्याचं आणि त्याला रिसीव्ह करण्याची जी प्रक्रिया आहे ती कोणावर होते आहे? ती होते आहे क्रिकेटवर. ओके. अँड दॅट्स वाय द रिसिव्हर ऑफ द ॲक्शन इज क्रिकेट अँड हेन्स इट्स अ ऑब्जेक्ट इन अ सेंटेन्स. ओके. सो आपण दोन मेथड बघितल्या ऑब्जेक्ट अंडरस्टूड करण्याच्या. द व्हेरी फर्स्ट वन इज आस्किंग वॉट ऑब्लिक वूम क्वेश्चन टू दी वर्ब. जर आपल्याला आन्सर भेटलं तर दॅट इज अवर ऑब्जेक्ट. आणि दुसरी मेथड जी ॲक्शन आहे त्याला रिसीव्ह करण्याचं काम जो करतो आहे दॅट इज ऑल्सो अन ऑब्जेक्ट इन अ सेंटेन्स. समजलं तुम्हाला? अंडरस्टूड? अगेन एकदा रिव्हिजन करूयात आपण. ऑब्जेक्ट आपल्याला अंडरस्टूड करायचं आहे तर देर आर टू मेथड्स टू आयडेंटिफाय दी ऑब्जेक्ट. द व्हेरी फर्स्ट वन इज asking what oblique whom question to the verb. Obviously it's a verb of an active voice. Okay. So what किंवा whom याचे आन्सर जर आपल्याला भेटले, जनरली वॉट आपण क्वेश्चन विचारतो फॉर दी नॉन लिव्हिंग थिंग्स और आयडियाज एट्सेट्रा, आणि whom हा क्वेश्चन विचारला जातो लिव्हिंग थिंग्ससाठी, म्हणजेच पर्सन्स किंवा ॲनिमल्स और एट्सेट्रा. ओके. सो यांचे आन्सर आपल्याला भेटले तर दॅट इज अवर ऑब्जेक्ट इन अ सेंटेन्स. आणि जी रिसीव्ह करण्याची प्रक्रिया आहे ती ज्याच्यावर होते आहे त्याचाही आन्सर जर आपल्याला भेटलं किंवा ते आपल्याला आयडेंटिफाय करता आलं तर दॅट इज नथिंग बट वॉट, अन ऑब्जेक्ट इन अ सेंटेन्स. ओके. सो काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला सांगतो, ते तुम्ही नोट डाऊन करा. शालिनी ड्राइव्स ए कार. शालिनी ड्राइव्स ए कार. ध्रुव स्लॅप्ड राठी. नाव जस्ट ऑब्झर्व दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल. ध्रुव स्लॅप्ड राठी. यामध्ये आपण ऑब्वियसली वर्ब इज वॉट, स्लॅप. ओके. रिटर्न इन दी थर्ड फॉर्म. काम होतं आहे स्लॅप करण्याचं, करतं कोण आहे? ध्रुव. ॲज वर्ब इज इन ॲक्टिव्ह व्हॉइस, द डुअर ऑफ द ॲक्शन वर्ब इज द सब्जेक्ट. करेक्ट. नाव याला आपण क्वेश्चन विचारला टू आयडेंटिफाय दी ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट आयडेंटिफाय करण्यासाठी स्लॅप वर्बला आपण क्वेश्चन विचारू. ध्रुव स्लॅप्ड वूम. ध्रुव स्लॅप्ड वॉट और ध्रुव स्लॅप्ड वूम. वॉटचा तर आपल्याला आन्सर भेटणार नाही कारण देर इज नो नॉन लिव्हिंग थिंग रिटन आफ्टर दिस वर्ब. सो लिव्हिंग थिंग विचारली आहे किंवा लिहिलेली आहे म्हणून आपल्याला whom या पर्टिक्युलर क्वेश्चनचा आन्सर भेटेल. अँड दॅट आन्सर इज नथिंग बट वॉट, द राठी. ध्रुव स्लॅप्ड whom, ध्रुव स्लॅप्ड राठी. किंवा इन अदर वे
the receiver of the action slap, the receiver of the action slap is received by whom? Rathi, and that's why Rathi is the object in a sentence. Okay, so अशा पद्धतीने तुम्ही ऑब्जेक्ट कसे आयडेंटिफाय करायचे आहे इन अन इंग्लिश सेंटेन्स ते आपण बघितलं आजच्या लेक्चरमध्ये. अँड वी ऑल्सो हॅव सीन सम एक्झाम्पल्स बेस्ड ऑन दॅट. नाव याची आपल्याला रिव्हिजन करायची आहे. हाऊ टू आयडेंटिफाय सब्जेक्ट, हाऊ टू आयडेंटिफाय वर्ब, अँड हाऊ टू आयडेंटिफाय दी ऑब्जेक्ट. अँड अशाच पद्धतीने आपल्याला सेंटेन्सला ब्रेकडाऊन करायचं आहे इन टू दी पार्ट्स ऑफ स्पीच, अँड देन बाय अप्लाइंग सम लॉजिक्स दॅट वी हॅव लर्न्ड आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहे parts of speech. This is very basic in an English language. This is very basics of an English language, and if you are able to strengthen all these basics, then English would be a very, very, very easy for you, to master. So yeah, thank you.